आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या युवा वर्गाला सक्षम करण्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग आणखी मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधानांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. नवनियुक्त 51,000 उमेदवारांना केलं नियुक्तीपत्रांचं वाटप. नागपुरातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरित. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर. राजकीय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. आणि केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचं दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्यापासून आयोजन. युवा मेळा हा देशाच्या युवा वर्गाला सक्षम करण्याचा आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग आणखी मजबूत करण्याचा सरकारचा समर्पित प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सरकारी सेवेत नव्यानं नियुक्त झालेल्या 51,000 उमेदवारांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्राचं वितरण करताना बोलत होते. नवनियुक्त उमेदवारांचा सेवेचा संकल्प देशाला उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक महिला उमेदवारांना आज नियुक्तीपत्र मिळाली असून देशाच्या लेकी आज अंतराळ क्षेत्रापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत अनेक विक्रम नोंदवत असल्याचं ते म्हणालेत. महिलांनी नेहमीच अनेक क्षेत्रांमध्ये नव्या ऊर्जेसह बदल घडवून आणले असून देश आज ऐतिहासिक कामगिरी आणि निर्णयांचा साक्षीदार ठरला आहे, असं ते म्हणाले. नवीन संसद भवनामधल्या पहिल्या अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झालं असून देशाचं नवं भवितव्यच नव्या संसदेत सुरू झाल्याचं ते म्हणालेत. देशभरात 46 ठिकाणी आज रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. देशभरातून नियुक्त झालेले उमेदवार टपाल विभागासह सरकारची विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू झालीत. रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. नागपूरमध्ये सुद्धा रोजगार मेळाव्याचं आयोजन धरमपेठ इथल्या वनामती सभागृहात करण्यात आलं. ज्ञान ही शक्ती असून याचा उद्यमशीलतेत उपयोग होणं आवश्यक आहे. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी केलं. गडकरी यांनी नवनियुक्त उमेदवारांना सकारात्मकता, योग्य दृष्टिकोन, भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमात नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शुभा मधाळे, भूविज्ञान सर्वेक्षण संस्था GSI नागपूरचे संचालक प्रशांत काळपांडे प्रामुख्यानं उपस्थित होते. नागपुरात झालेल्या रोजगार मेळाव्यात 183 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. यात सर्वाधिक टपाल विभागाचे 114, आयकर विभागातील 26, भूविज्ञान संशोधन संस्थेतील 7, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 14, इंडियन ब्युरो ऑफ माइन्समधील 1, एम्समधील 1, पंजाब नॅशनल बँकमधील 1, भारतीय खाद्य निगममधील 17, केंद्रीय लोकनिर्माण भवनमधील 2 अशा एकूण 183 नवनियुक्त उमेदवारांचा समावेश होता. गडकरींच्या हस्ते 8 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना पोस्टमास्टर जनरल शुभा मधाळे आणि भूविज्ञान सर्वेक्षण संस्थेचे संचालक प्रशांत काळपांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर झाला असून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज ही माहिती दिली. 5 दशकांच्या कारकिर्दीत वहिदा रहमान यांनी उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडवत भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तसंच सामाजिक कार्यातून भरीव योगदान दिलं असं त्यांनी सांगितलं. संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होत असतानाच चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान महिला कलावंतांना मिळणं हा सुयोग्य असल्याचं ते म्हणाले. आपल्या कसदार अभिनयानं रुपेरी पडदा गाजवणाऱ्या वहिदा रहमान यांना यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण सन्मानही मिळाले आहेत. आधार कार्ड हे जगातलं सर्वात विश्वासार्ह डिजिटल सरकारी ओळखपत्र असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस संस्थेनं आधार कार्डाबाबत व्यक्त केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे निवेदन जारी केलं आहे. या कंपनीनं कोणताही ठोस पुरावा न देता आधारच्या विरोधात मतं व्यक्त केलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं एका पत्रकात म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षात सुमारे 1 अब्ज भारतीयांनी आधार कार्डवर विश्वास दर्शवला असून 10 अब्ज वेळा स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डचा उपयोग केला आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यांसाठी नागपूरच्या विकासाचा सोंग घेऊन नागपूरचं सिमेंटीकरण आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूर परिस्थितीत ढकलून देण्याचं पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वानं केलं, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत केला. दानवे यांनी आज नागपूर इथं आलेल्या पूर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन पूरग्रस्त नागपूरच्या नागरिकांशी संवाद साधला. या घटनेला नागपूर मनपा आणि नागपूर सुधार प्रन्यास हेही तितकेच जबाबदार असून यांच्यात समन्वय नसल्यानं दिसून आल्याचं दानवे यांनी सांगितलं. प्रशासन यंत्रणा घटना घडण्याची वाट बघत होते का, अशी स्थिती आहे. मनपानं नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहोचणं आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. मात्र या भिंतीचे काम हे 4 टप्प्यात होणार होतं. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या नवीन सचिवालय भवन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे उद्या वर्धा रोड स्थित हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट इथं महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर आधारित दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन सकाळी 10:30 वाजता होणार असून याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे वनस्पती संरक्षण विभाग, फरीदाबादचे सल्लागार डॉ. जे.पी. सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. प्रसाद हे प्रामुख्यानं उपस्थित राहतील, अशी माहिती क्षेत्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे संयुक्त संचालक डॉ. ए.के. बोहरिया यांनी आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 27 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या 1 महिना चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक कीड नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास, त्याचप्रमाणे व्याख्यान याच्याद्वारे प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती बेहरा यांनी दिली. नागपुरातील क्षेत्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात या 5 राज्यातील राज्य शासनाला कीड व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कीटकांचं जैविक, रासायनिक, त्याचप्रमाणे यांत्रिक पद्धतीनं व्यवस्थापन करण्याबद्दल केंद्र आवश्यक ते प्रशिक्षण प्रदान करतं, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र सरकारनं दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं असून अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आलं, याचा अभिमान आहे. केवळ 5 महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आलं असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली. चंद्रपूर इथं दिव्यांग कल्याण विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियानात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थींना झेरॉक्स मशीन, मोटर पंप, व्हील चेअरचं वाटप करण्यात आलं. तसंच दिव्यांग उद्योजकांना सत्कार सुद्धा करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचं विमोचन करण्यात आलं. इथं लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची बच्चू कडू यांनी पाहणी केली. असाच कार्यक्रम उद्या गडचिरोलीला होणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मोठे सुधारणा आणि पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं असून त्यासाठी सुमारे 488 कोटी इतका खर्च येणार आहे. या अंतर्गत पश्चिम बाजूला केबल शिफ्टिंग, माती परीक्षण, साईट लॅब चालू करणं, बॅचिंग प्लॉटची स्थापना, पूर्वेकडील युटिलिटीज शिफ्टिंग, रहदारी व्यवस्थापनासाठी नवीन प्रवेश निर्गमन, पार्किंग क्षेत्राचं स्थलांतरण, व्हील वॉश युनिटची स्थापना ही कामं पूर्ण झाली असून पायवा उत्खनन आणि पाईपलाईनचं कार्य सुरू आहे. पुनर्विकासाचे एकूण 5% कार्य अद्याप पूर्ण झालं आहे. हवामान. आज आणि उद्या वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम आणि नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. याशिवाय गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपुरात आठवड्याच्या शेवटी देखील अशाच स्वरूपाचं हवामान राहू शकतं. दरम्यान आगामी काही तासात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, गडचिरोली इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तीव्र ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून बुलढाणा, वाशिम इथं काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या युवा वर्गाला सक्षम करण्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग आणखी मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधानांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. नवनियुक्त 51,000 उमेदवारांना केलं नियुक्तीपत्रांचं वाटप. नागपुरातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरित. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर. राजकीय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. आणि केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे
महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचा दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्यापासून आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.